स्वागत झाले पूर्वनदीला पूर्व काढले पूर्वनदीला पूर्व काढले स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुद्रा। स्नेह संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळतो। विद्यार्थ्यांसाठी स्नेह संमेलन हे एक हक्काचे व्यासपीठ असते, त्यामुळे स्नेह संमेलन होणे गरजेचे आहे। तर याच उद्देशाने प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षीही टाकवहाळ जिल्हा परिषद मराठी शाळेत 21 फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेह संमेलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन टेन ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच सदू गणेशकर तसेच इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी टेन ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच सदू गणेशकर, ग्रामविकास अधिकारी पंढरी पाटील, पोलीस पाटील सुरेंद्र गोवारी, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र गणेशकर तसेच इतर सदस्य, माजी सदस्य इब्राहिम पटेल, नौशाद अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व दानशूर व्यक्ती अशी ओळख असलेले अनिल साळुंखे तसेच अंगणवाडी कार्यकर्त्या सुरेखा रावते, आशा वर्कर संध्या गणेशकर, शिक्षणप्रेमी संजय जाधव, हाफिज शेख, सरोवर पटेल, एजाज शेख, गावातील ग्रामस्थ, नागरिक, पालकवर्ग, शिक्षकवृंद, सुवर्णा देशमुख, सोनाली शिळके, शरद वाबळे, राजेंद्र वळगणे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर सरपंच यांनी गावासाठी व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या। आज आपण वार्षिक स्नेह संमेलन याच्यासाठी जमलेलो आहोत। आपण आज इथे जमले आहोत म्हणजे इथे मुलांचे प्रोग्राम, मुलांचे कार्यक्रम होतील, मुलं आपल्याला नाच गाणे वगैरे बोलून दाखवतील, पण याचं पूर्ण श्रेय, याचा जो मुलाचा जो 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 पण वाटा आहे तो आपले सर आहेत, आपले मॅडम आहेत, यांना जातो। कारण यांनी जी मेहनत करून आपल्या मुलांना स्टेजवर आणलेले आहे, हा वाटा फक्त आपल्या गुरुजन वर्गाला जातो। आज या टाकवहाळ शाळेचं स्नेह संमेलन, खरं तर स्नेह संमेलन म्हटलं की मुलांसाठी ते एक आनंदाची पर्वणी असते। ज्या दिवशी या स्नेह संमेलनाची तारीख निश्चित झाली त्या दिवसापासून त्या लहान मुलांना या स्नेह संमेलनाचे वेध लागलेले असतात आणि वास्तविक पाहता या जे काही सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांना वाव मिळत असतो आणि त्यांचा एक विकास त्या माध्यमातून साधला जात असतो। खरं तर या शाळेशी माझा काही फारसा संबंध नाही, परंतु मॅडम आहेत म्हणून मी कधीतरी येत असतो। तर या शाळेमध्ये असलेली सर्व मुलं जी आहेत ती बहुभाषिक आहेत आणि एक खऱ्या अर्थानं त्यांचं मला कौतुक यासाठी करावं वाटतं की संबंध वर्षभर ते विविध उपक्रम शाळेमध्ये अगदी आनंदाने साजरे करत असतात। मग ते रमजान ईद असेल किंवा गोपाळकाला असेल किंवा इतर कुठलेही प्रकारचा सण असेल, अगदी आनंदाने आणि उत्साहाने ते या शाळेमध्ये साजरे करतात। या बाबतीत मी निश्चितपणे त्यांना धन्यवाद देतो। आणि दुसरी एक गोष्ट प्रामुख्याने की एक समाज माध्यमांवरती देखील हे उपक्रम त्यांचे या ठिकाणी असलेल्या स्थानिक पत्रकारांच्या माध्यमामधून जात असतात, तर त्यांनाही निश्चितपणे त्याबद्दल मी धन्यवाद देतो। कारण बाकीच्या देखील शाळांना त्या माध्यमातून एक प्रकारची प्रेरणा मिळते आणि निश्चितपणे एक चांगलं काम या शाळेच्या माध्यमातून होत असतं आणि विशेष म्हणजे गावचं देखील एक खूप चांगलं सहकार्य शाळेसाठी असतं। अगदी प्रत्येक कार्यक्रमामध्ये गावातील शिक्षणप्रेमी नागरिक असतील, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी असतील, हे नेहमीच सहभागी होत असतात आणि शाळेच्या विकासासाठी मदत करत असतात। आणि जर प्रत्येक शाळेमध्ये अशा पद्धतीचं काम झालं तर निश्चितपणे या ज्ञान मंदिरामध्ये त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गावचा विकास हा साधला जाऊ शकतो, अशी एक सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद। सर्व शाळेला तुम्ही सहकार्य करत राहा। आपल्या मुलांना कुठेतरी व्यासपीठ मिळते, छोटी छोटी अंगणवाडीची मुलं सुद्धा व्यासपीठावर येतात आणि त्यांना त्यांच्या अंगामध्ये जी कला आहे, कदाचित जी स्टेजची भेटी असते तेव्हा छोट्या मोठ्या कार्यक्रमात त्यांची जात असते। आपले असेच कार्यक्रम आपल्या गावामध्ये आपल्या शाळेच्या उत्कर्षासाठी अतिशय उपयोगी पडतील असं मला या ठिकाणी सांगायचं वाटतं। आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि मी आपल्याला सांगितलं। धन्यवाद। आपण कंपनी आपण सांगितलं
प्रत्येक मुलाला 2-2 किंवा 3-3 वह्या देण्याचा प्रयत्न करू जूनमध्ये. त्यांना कंपास पण आम्ही कंपल्सरी आम्ही देणार आहोत. तुम्ही जूनमध्ये मुलांना वह्या देऊ नका. आम्ही आमच्या याच्यातून सीएस फंड आहे त्याच्यातून आम्ही मुलांना देणार आहोत. आणि बाकीचे काही शाळेमध्ये काही कमी असेल तर तुम्ही अवश्य सांगा, आम्ही ते प्रयत्न करू तुम्हाला देत जाऊ. आणि गावामध्ये पण जे कोणी हे असतील चांगलं काम करेल त्याचा पण आपण सत्कार ठेवणार आहे. आणि 10वी-12वी ज्याचे मार्क चांगले पडले त्यांचा पण सत्कार करणार आहे. बघू यावर्षी झाला तर आम्ही तुमची मॅडम परीक्षा कधी आहे? आताची ही परीक्षा त्या ठिकाणी ग्रामपंचायत इथे ठेवू कार्यक्रम. या स्नेहसंमेलनात 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांनी व अंगणवाडीच्या चिमुकल्यांनी सुद्धा उत्साहात या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये भाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी यावेळी वेगवेगळ्या गाण्यांवरती नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तर विद्यार्थ्यांच्या विविध गाण्यांवर त्यांना उपस्थित मान्यवरांकडून व ग्रामस्थांकडून पैशांचे बक्षिसे मिळाले आहे. तर मुख्य आणि महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमासाठी एक सामाजिक कार्यकर्ता असलेले अनिल साळुंखे यांचे मोठे योगदान लाभले. त्यांनी या कार्यक्रमासाठी संपूर्ण मंडपाची व्यवस्था करून दिली होती. शिवाय या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी त्यांनी पैशांचे बक्षीसही दिले आहे. तर उपसरपंच रेहाना पटेल यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना बक्षीस दिले. तर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवर व गावातील ग्रामस्थांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना भरघोस प्रोत्साहन देत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकंदरीत विद्यार्थी व उपस्थितांनी या संमेलनाचा मनसोक्त आनंद लुटला.